जगात आपण सगळ्यात हुशार आहोत. आणि ही हुशारी जर सिद्ध करायची असेल ना, तर मला वाटतं डोळ्यात प्रेम आणि हृदयामध्ये वात्सल्य असलं पाहिजे. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, माणूस म्हणून कुणाच्या तरी मदतीसाठी आपल्या हातांचं असं सरसावणं थांबलं, कुणाच्या तरी मदतीसाठी आपल्या पायांचं धावणं संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला यंत्र नाही व्हायचं, आपल्याला माणूस व्हायचं. कुणाचं तरी दुःख पाहून आपल्या संवेदना जाग्या झाल्या पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की मदतीसाठी आमचे हात सरसावले. कुणाचं तरी दुःख पाहून डोळ्यामध्ये अश्रू तरळले पाहिजे. कुणाचा तरी आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. तर समजावं आपण माणूस आहोत. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असते, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला. परवा एक जण मला म्हणला 10 वर्ष झाली मी भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय, रडतोय, शेवटची साडी घेऊन आलाय? नाही कळत. गेल्यानंतर ना सहवास, ना स्पर्श, ना संवाद. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा. गेल्यानंतर आपण मोठमोठे फ्लेक्स लावतो आणि कौतुकाची भाषणं करतो. ते फ्लेक्स त्या शरीराला गेल्या नाही समजत. तुमची भाषणं नाही त्या कानापर्यंत जात. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत बोला.